नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं कोकण कन्या ब्लॉग्समध्ये. आणि या ब्लॉगमध्ये मी करणार आहे पेंटिंग मी या भिंतीवर करणार आहे, तुम्हाला दिसत असेल. तर माझ्या मम्मीने मला परमिशन खरं तर देत नव्हती, पण माझ्या मम्मीला मी कन्व्हिन्स केलं आणि बोलले की या भिंतीवर पेंटिंग करून दाखवते, मग तुम्हाला हॉलमध्ये करायची परमिशन दे. तर मम्मी मला हा बोलली आहे आणि मी हे पेंटिंग करणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते मी कशी पेंटिंग करते. तर मित्रांनो, ही भिंत माझ्या बेडरूमची आहे आणि हे आहेत टूल्स, त्याच्याने मी आता स्केच करणार आहे हे वालं. आणि तुम्हाला दाखवते मी कसं करते. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब कोकण कन्याज ब्लॉग्स. आणि तर मित्रांनो, इथे भिंतीवर ड्रॉ करायला आपल्याला एवढीशीच पेन्सिल लागेल, कारण ही मोठी पेन्सिल घेतली तर इथे बघू शकता, इथे असं करताना आहे ना इकडे लागतं, तर आपल्याला त्याच्यामुळे नीट ड्रॉईंग येत नाही. छोटी पेन्सिल असतं की सोपं पडतं. आणि चला तर ही ड्रॉईंग करूया. A few moments later. तर गाईज, एवढं स्केच झालं आहे. आता फक्त त्याला फेदर काढायचं आहे आणि मग तुम्हाला दाखवते. मित्रांनो, मी आता हा डेक लावत आहे, कारण ड्रॉईंग करताना मला गाणे ऐकायची सवय आहे. तर आपण लावूया. झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं, झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं, कटी रात. तर मित्रांनो, मी आता ह्याच्यावर पेंट नाही करू शकत आहे, कारण हे ऑइल पेंटनी केलेली आहे वॉल. आणि त्याच्यावर जर मी वॉटर कलर केलं तर ते राहत नाही, त्याच्यावर लगेच पडतं आहे. आणि ॲक्लॅरिक कलरनी केलं तर तुम्हाला माहितीच असेल, ॲक्लॅरिक कलर सुकलं की ते साल असं निघतं आणि ह्याच्यावर ते राहत नाही आहे ऑइल पेंट असल्यामुळे. तर मी विचार केला की स्केचेस करावं. आणि आता हे झालं आहे, फक्त त्याची फेदर काढायचे. 11 minutes later. तर मित्रांनो, माझे ड्रॉईंग झालं आहे आणि फर्स्ट टाईम केलं आहे. कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, इथे माझा दादा, इथे काकाचा मुलगा आहे, तो झाडं लावतो आहे. तर मी पण आले बघायला. हे बघा, इथे खड्डा पण केला आहे त्यांनी. इथे खूप काळू ओरडत आहेत. तर मित्रांनो, इथे झाड लावून झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब कोकण कन्याज ब्लॉग्स अँड बाय.